नमस्कार अमरावती. अमरावती जिल्ह्यातील विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात सध्या निसर्गाने जणू स्वर्गच अवतरवला आहे. दाट धुक्याची चादर, अंगाला स्पर्शून जाणारा गारवा आणि पावसाच्या हलक्या सरींमुळे संपूर्ण परिसर मोहक बनला आहे. दऱ्याखोऱ्यांतून वाहणारे धुक्याचे लोट आणि हिरवाईने नटलेले डोंगर पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहेत. चिखलदऱ्याचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. वीकेंडच्या सुटीचा आनंद निसर्गाच्या सान्निध्यात लुटण्यासाठी पर्यटकांची पावले चिखलदऱ्याकडे वळली असून धुक्याने वेढलेले हे नयनरम्य दृश्य प्रत्येकाच्या कॅमेऱ्यात आणि मनात कायमचे घर करत आहे. पर्यटनाच्या हिशोबानं जर बघितलं तर आता मी ऑल ओव्हर महाराष्ट्र फिरतो, पण जे विदर्भात आहे ना, म्हणजे गरमीनंतरची थंडी जी म्हणतो आपण, ते खरोखर नंदनवन म्हटलं जाते याला. आणि खरोखर मी हेच सांगेल की इथे येऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. बघा तुम्ही वातावरण बघा कसं. आता तर मला असं वाटतं की ढगात मी आहे. आता मी येताना एक गाणं म्हटलेलं की बादल पे पाव आहे, त्या टाईपमध्ये इथलं वातावरण जरा चांगलं वाटतं आहे. ही जी आर्द्रता आहे हवीशी वाटणारी आहे. आणि बाकी तर आहेतच, पण हे एक खूप वेगळं एक रोमॅन्टिक हिल स्टेशन म्हटलं तरी चालेल. केसावून जाऊ नका, पण मी रोमॅन्टिक आहे. पर्यटनाच्या दृष्टीने काय व्यवस्था शासनाने आणखी करायला पाहिजे, कसं बघताय? जवळपास तर रोड वगैरे तर खूप चांगले झालेले आहेत. तरी थोडा ब्रॉड असला रोड तर थोडं, मी एक ड्रायव्हिंगच्या हिशोबाने म्हणतोय, पण थोडा ब्रॉड असला रोड तर आणखीनच मजा येईल. इतर पर्यटकांना नेमकं काय संदेश देतात? कारण की अनेक पर्यटनच्या ठिकाणी अनेक अशा घटना देखील शिल्पीमुळे होतात. अशावेळी जे पर्यटक या ठिकाणी येतात त्यांना एक नेमकं काय संदेश द्याल? नाही, हां, सेफ राहा, कारण आनंद घ्या निसर्गाचा. सेफ राहूनच तुम्ही आनंद घेऊ शकता. नाहीतर काय होतं की सेल्फी घ्यायच्या नादात तुम्ही काही अभद्र व्यवहार करता, कोणाशी अभद्र वागता, तर हे वागू नका. हे चुकीचं आहे. पर्यटन सगळ्यांसाठी, सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा. जो आज मौसम है वो भी मेरे दोस्तों के साथ इतना शानदार लग रहा है. यहाँ पीछे अपन देख सकते हैं कि बढ़िया बादल बादल आए हुए हैं, मस्त. रोड भी बहुत अच्छी हो चुकी है अभी, तो फिर चलने में बहुत मज़ा आता है. और बादलों के बीच में घिरी हुई इस वादियों के अंदर जो हमें महसूस हो रहा है वो तो बेस्ट है. मैं वैसे तो राजस्थान का हूँ, मगर सिर्फ इस ब्यूटी को देखने में इतना दूर आया. चिखलदरा पहली बार आए हैं? नहीं, मैं आ चुका हूँ 4-5 बार. कैसा लगता है आपको यहाँ? बहुत बहुत शानदार. ये तो बेस्ट जगह है. विदर्भ का कश्मीर भी चिखलदरा को कहा जाता है. क्या लगता है कश्मीर का फीलिंग आपको यहाँ पे? आज तो आ रहा है. आज जो मौसम है वो तो आ रहा है. और मेरे को वो भी देखना है यहाँ पे, अपने कॉफ़ी प्लांटेशन जो पूरे महाराष्ट्र में सिर्फ एक ही जगह होती है, चिखलदरा में, वो भी देखना है. बट बढ़िया है अभी तो. मी कांता शंकरराव लांडगे, व्यंकटेश कॉलनी, अमरावतीवरून आम्ही 3 फॅमिली इथे काल सायंकाळपासून आलो. त्याच्यामुळे इथलं वातावरण खूपच आल्हाददायक आहे. आणि इथलं हिमाचल गँगटॉक आपण पाहायला जातो, हिमाचल तिथल्यापेक्षाही इथलं वातावरण असं वाटते की आपण विदर्भातच एवढं सुंदर वातावरण असल्यामुळं तरी बाहेर गावात आपण पाहतो इथलं सुंदर वातावरण आहे. आणि रात्रीच्या वेळेला तर आम्ही असं वाटते की आभाळामध्ये आम्ही राहत असल्यासारखं असं आम्हाला वाटलं. आम्ही सकाळी उठलो तर बघितलं तर आम्हाला शेजारची गाडीसुद्धा दिसत नव्हती, इतकं सुंदर वातावरण आहे. धुके पसरलेले आहेत, सगळीकडे धुके पसरलेले आहे. आणि सगळ्या पर्यटकाची इथे गर्दी सुरू आहे. तरी सगळ्यांनी इथे चिखलदरा बघायला यावं. मी एक एनलायटेक योगा ग्रुपचे सदस्य असल्यामुळं सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी हे वातावरण बघायला यावं. मी S.K. लांडगे, माझी आरोग्य विस्तार अधिकारी. आता तसं तर मी 1977, 78, 76ला 4 वर्ष याच वातावरणामध्ये मी नोकरी केलेली आहे. जवळजवळ हा मेळघाटचा संपूर्ण भाग मी पालथा घातलेला आहे, पूर्ण पाहिलेला आहे. मेळघाट चुरणीचा भाग झाला, इकडे बराचसा भाग जो आहे आपला MP ला लागून, तो पण जवळजवळ पूर्ण भाग मी पाहिला. पण आजचं जे वातावरण आहे हे एक आगळं वेगळं वातावरण आहे. कारण आजच्या वातावरणामध्ये ढग खाली आलेले आहे आणि असं वाटून का आम्ही कुठेतरी चांगला स्वर्गाचा आनंद घेत आहोत. आणि रिअली इथे जे पर्यटक येतात आजच्या या मोसममध्ये, त्यांना तर खरोखरच खूप असं वाटेल की आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी आलेलो आहोत आणि चांगला आनंद घेत आहोत. तर
मला तर असं वाटतं का बऱ्याच लोकांनी ज्यांना शक्य आहे त्या लोकांनी जरूर हा आनंद घ्यायला यावं. हां. मी प्रदीप भाऊरावजी भगत, साईनगर, अमरावती. काल आम्ही दिनांक 4 जुलै 2026 काल आम्ही चिखलदऱ्याला आलो. वातावरण एकदम बदललेलं आहे. सगळीकडे ढग अगदी जमिनीवर थांबलेले आहेत आणि समोरच्या 50 मीटर अंतरावरचंही आपल्याला काही दिसेनासं झालेलं आहे. हिवाळ्यामध्ये जसं धुकं दाट चिखलदऱ्यामध्ये पडतं तसंच हे ढग पूर्ण जमिनीवर येऊन अगदी वातावरण आल्हाददायक बनलेलं आहे. पूर्ण चिखलदरा हा या बदललेल्या मोसमामुळे सर्व पर्यटकांना एक प्रकारचं आनंदमय वातावरण बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी आता वाढलेली आहे. आम्ही सुद्धा 3 दिवस इथे 2 दिवस मुक्काम आहे आणि 1 दिवस मग परतीचा आहे. पूर्ण पॉईंट्स जेवढे काही आहे पंचबोल, भीमकुंड, वैराट सर्व पॉईंट्स पाहून आम्ही अमरावतीला